आपण आलो रे रोडला. तर रे रोड त्याच्यानंतर आपण जाणार आहोत उमरखाडी, त्याच्यानंतर खेतवाडीत जाणार आहोत, कमाटीपुरा पण करणार आहोत. माते की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मुंबई देवी दर्शनाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहे ना रे रोडच्या देवीचं दर्शन घेणार आहोत. काल आपण घाटकोपर देवी दर्शन घेतलं आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला देवी दर्शनाचा घाटकोपरचा तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज आपण आलो रे रोडला. तर रे रोड त्याच्यानंतर आपण जाणार आहोत उमरखाडी, त्याच्यानंतर खेतवाडीत जाणार आहोत, कमाटीपुरा पण करणार आहोत. असा आपला आजचा देवी दर्शन असणार आहे. तर पहिली सुरुवात करतो आपण रे रोडपासून. आता इकडं मी स्टेशनला आहे, स्टेशनला इंट्रो घेतो आहे आणि माझ्यासोबत आज आर्यन आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज मला वाटतं गणपतीच्या दर्शनानंतर आज भेटतोय. हां, परळचा महाराजा सेवक आर्यन परळकर त्याच्यानंतर आज भेटतो डायरेक्ट दादाला. आहे ना. चल मग निघूया आता. चला मग आता इकडनं आपण चालत चालत जाणार आहोत. पहिली बघू कुठली देवी भेटते आपल्याला. रे रोडच्या आता आपण देवी दर्शन करणार आहोत. ती शंकरावर देवी, तिचं नाव नाही आठवते बट तीच देवी आहे पहिली तर. नाही, लास्ट टाइम आपण आहे ना असा फिरून गेलेलो माहिती तुला. हां, आपण उलट इकडनं शॉर्टकट पण रस्ता आहे वाटतं. तो आपण लास्ट टाइमला ना फिरून गेलेलो. मी एरो दाखवत गेलेलो आणि रे रोडची ती महाराणी होती पहिली. तर या टायमाला बघू दुसरा पण रस्ता आहे, आपण तिकडनं ट्राय करूया. चला भेटूया मग आजच्या देवी दर्शनाच्या ब्लॉगमध्ये. चला बोला जय अंबे माते की जय. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे रे रोडच्या पहिल्या देवीचं दर्शन घ्यायला. आता थोडंसं चालत पुढं चाललो आहे. यावर्षी आहे ना रूट जरा थोडा चेंज केला आम्ही. गेल्या वर्षी कसं होतं, गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो स्टेशनला रे रोडच्या तेव्हा रे रोडच्या महाराणीच्या मंडळाने ॲरो लावले होते आणि तेव्हा ते ॲरो आम्ही फॉलो करत मंडळापर्यंत पोचलो होतो. आणि यावर्षी ॲरो वगैरे काय लावले नाही. तर आपण आता पहिली रे रोडची बघू कुठली देवी भेटते, आपण ती कवर करूया. चला आता आम्ही गुगलवर आता गुगलवर शोधतोय. ह्या साईडचं आम्ही लोकेशन ट्राय करतोय. चला आता मॅप बघतोय, बघू कुठली देवी. रे रोडची मा ना, रे रोडची मा पहिलं बघूया आपण. गेल्या टायमाला आपण आहे ना इथं बघितलं तर जवळच दाखवत होती. बघूया ना. तुम्ही दाखवतोय दिसतंय का त्याच्यामध्ये? हे काय, हे फक्त काळं दिसते. ते ब्राईट वाढवायला लागेल. त्याच्यात दिसतच नाहीये. हां का आर्यन लोकेशन भेटतंय का नाही? पहिली भेटली रे रोडची आई भावानी दिसली. चल तिथून सरळ रे रोडची आई भवानी ना. हां चल मग आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे. रे रोडच्या आई भवानी पहिली देवी भेटेल आपल्याला. चला हा रोड आपल्याला इकडनं जायचं आहे. तर मित्रांनो, मा शक्ती मित्र मंडळ रे रोडची आई भवानी हिचा आपण आगमन सोहळा कवर केला होता आणि आता आपण त्याच देवीच्या दर्शनाला पहिलं आलो आहे. तर चला आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. चला
चला मित्रांनो, आता आपण रे रोडच्या आई भवानीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आहे ना या मागच्या रोडने आलो होतो, जे गेल्या वर्षी आलो ना तसंच आलो होतो आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे. इकडे ना रे रोडची मा आहे, तिचं आपण आता दर्शन घेऊया. चला. जय भवानी जय अंबे. तर मित्रांनो, आता आपण ना रे रोडच्या आई भवानीचं दर्शन घेतलं आणि सरळ आलो. सरळ आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला इथे एक लेफ्ट दिसेल, बाजूला मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला मंडप आहे. तर इथेच आपली रे रोडची मा बसते. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि रे रोडच्या माचं दर्शन घेऊया. चला. तुम्ही बघू शकता इकडे आता आपण आलेलो आहे रे रोडची मा. बाजूला मंदिर आहे आणि बरोबर बाजूच्या मंदिराच्या बाजूलाच बरोबर इकडे एक मोठा मंडप आहे आणि तिथं बसते रे रोडची मा. आपण आगमन सोहळा कव्हर केला होता, आता आपण दर्शनाला आलो आहे. चला दर्शन घेऊया. आता आपण रे रोडची माचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे पुढे रे रोडची कुलस्वामिनी आणि रे रोडची महाराणी आणि अजून एक देवी आहे, तिथं पण आपण दर्शन घेणार आहोत. पण पहिले हे दोन देवींचं दर्शन घेऊया, मग भेटूया. मित्रांनो, आता आपण आहे ना रे रोडच्या माचं दर्शन घेतलं आणि इथे आहे ना एक दर्या आहे. तर आपण दर्या बघूया. चला. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे पूर्ण समुद्र आहे आणि इथेच आपलं पूर्ण मला वाटतं काय ते समुद्र. तर तुम्ही बघू शकता इथे पाठी पूर्ण समुद्र आहे, दर्या दर्या. आणि पहिल्यांदा इथे बघितलेलं, कारण की गेल्या टायमाला बघायला नव्हतं भेटलं समुद्र. बोललं आज यावर्षी बघूनच जाऊया. खूप भारी आहे आणि भरती पण आलेली आहे. बघा लाटा कशा जोरजोरात येतात. ते मला वाटतं तिकडे माझगाव डॉग आहे त्या साईडला, पूर्ण त्या साईडला माझगाव डॉग आहे. तिकडे तुम्ही बघू शकता. चला आता निघूया आपण. आता आपण दर्याच्या इथं होतो आणि आपण पुन्हा एकदा रिटर्न आलो आहे आणि इथं आपल्याला रे रोडची आई भवानी भेटली आणि आता आपल्याला परत इथून असं जायचं आहे आणि आपल्याला दोन देव्या करायच्या. एक रे रोडची कुलस्वामिनी, रे रोडची महाराणी आणि तिकडनं आपल्याला अजून एक देवी करायची. ते तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, ते आपण नंतर करूया. चला. जय भवानी. मित्र भेटलेला आहे. काय बघायला आलेलो? देवी बघायला. रे रोडची देवी आहे, सर्वांनी या. खरंच मजा आली इथे येऊन. हा बाईकवर आलाय ना, चालत चालत फिरतो. चालत पण बघू. हां, चालत पण बघू शकता. बघा इथे आता कॉलेजचे स्टुडंट गेले, आता रे रोडची महा बघायला गेले. अरे बस काय भाई, धन्यवाद. बघतो का आपले व्हिडिओ? हां सँडी बोलला मित्र मला. अच्छा अच्छा. नाही सँडी पण असतो आपलं. सँडी असं भेटतच असतं, कधी साई पालखी, कधी गणपतीमध्ये. आता देवीला पण भेटलाय, बरं वाटलं भेटून. तर काय बोलती बाकी? हे दोन केलं का तुम्ही? इकडचे दोन कुठे? एकच देवी तिकडे पुढे. हा एकच आहे, रे रोडची मा तिकडे. चल मग भेटूया. चल जय भवानी. तर मित्रांनो, आता आपण ह्या रूटने सरळ आलो आहे. सरळ आल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला एक मंडप दिसतो आहे. इथे रे रोडची कुलस्वामिनी बसते. ही देवी आपल्याला आगमनामध्ये भेटली नव्हती, पण आता आपण हिचं दर्शन घेऊया. इथेच आता तुम्हाला दोन देव्या भेटतील, एक रे रोडची कुलस्वामिनी आणि रे रोडची महाराणी. चला पुढे जाऊया. त्याची चोच दिसलेली आपल्याला आणि तुम्ही बघू शकता रे रोडची कुलस्वामिनी. वाव.
तर आता आपण रे रोडची कुलस्वामिनी बघितली आणि आता इकडनं आपल्याला जायचं पुढे. आता समोरच तुम्हाला इथे बाजूला दिसेल रे रोडची महाराणी. चला आता आपण रे रोडच्या महाराणीचं दर्शन घेऊया. हे बघा खूप सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे. आता आपण दिवसात आलो आहे म्हणून लाईटिंग बंद आहे आणि खूप सुंदर असं मंडप बांधवलं आहे. खूप सुंदर असं प्रवेशद्वार रे रोडची महाराणी. आणि चला आता आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे शिवलिंग आहे आणि इथे आपले विष्णू भगवान. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे आपली रे रोडची महाराणी. इथे समोर महादेवाची छोटीशी मूर्ती बसलेली, खूप सुंदर आणि इथे रे रोडची महाराणी असं नाव. तर चला मित्रांनो, रे रोडच्या आपले 4 देवींचं दर्शन झालेलं आहे. जे आपण गेल्या टायमाला पण 4 देवीचं दर्शन घेतलं होतं. आता एक देवीचं दर्शन घ्यायचं. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ती देवी इथेच बसते. बघा, इथून आपण सरळ आलो, इथून आपल्याला राईट मारायचं. तर इथून आपल्याला सरळ जायचं पुढे आणि इथे एक मंदिर लागेल. त्या मंदिराच्या बरोबर बाजूलाच ती देवी बसते. चला मग आता पुढे चालत जाऊया. वर्ष 32वे एकता मित्रमंडळ. आता आपण आलो आहे रे रोडमध्ये. तर आता आपण राईट मारून सरळ आलो. सरळ आल्याच्यानंतर एक देवीचं दर्शन घेतलं, एकता मित्रमंडळ, आणि त्याच रूटने आपलं सरळ आलो. सरळ आल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला वाटेत मंदिर दिसेल आणि मंदिराच्या बरोबर बाजूला एक देवी बसते, रे रोडची महाशक्ती. आणि आपण इथं पहिल्यांदा आलेलो आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. खूप सुंदर देवी आहे. यंदाचा मूर्तिकार आहे सिद्धेश मिसाळ यांनी साकारलेली मूर्ती आहे. चला आतमध्ये जाऊया आता. रे रोडची महाशक्ती. रे रोडची महाशक्ती. रे रोडच्या महाशक्तीचा विजय असो. तर आता आपण आहे ना रे रोडमधल्या सर्व देवींचं दर्शन घेतलं आहे. आता आपल्याला आहे ना एक देवी एक्स्ट्रा भेटली. म्हणजे आपण 5 देव्या बघणार होतो, त्यात एक देवी आपल्याला भेटली, ती एकता मित्रमंडळ. आणि आता आपण पाहिली ती रे रोडची महाशक्ती. यंदा पहिल्यांदाच त्यांनी उंच मूर्ती आणली आणि खूप सुंदर मूर्ती होती. तर चला आता इकडनं आपण निघूया रे रोड स्टेशनला. आणि खूप सुंदर आणि छान दर्शन झालेलं आहे. खूप भारी वाटलं इथे येऊन. आर्यनला विचारा, आर्यन कसं वाटलं? हां, खूप चांगल्या देवी होत्या. खूप मोठ्या मोठ्या देवी बघायला भेटल्या यावर्षी. हां, आणि दरवर्षीच तुम्हाला दाखवत राहू. दरवर्षी तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार. आणि इथे आल्याच्यानंतर आहे ना, एक गणपतीमध्ये कसं खेतवाडीमध्ये आपण मोठ्या मोठ्या मूर्त्या बघतो, तसं इथे आहे ना रे रोडमध्ये आलं की इथे देवीच्या मूर्त्या पाहिल्या की एक मोठा वेगळा फील होतो. मस्त वाटतं. पण बघतच बसावं असं वाटत राहतं. मजा येते. तर चला मित्रांनो, फायनली आता आपण स्टेशनला पोचलेलो आहे. आणि आता रे रोडच्या सर्व देवींचं दर्शन झालं. खूप भारी वाटलं. आणि तिकडनं आपण निघतो आता उमरखाडीला.
उमरखाडीची चंदनाची देवी जी भरपूर फेमस आहे. 1 वर्ष उभी असते, 1 वर्ष बसलेली असते. यावर्षी उभी देवी आहे. तर आपण चंदनाच्या देवीचं उमरखाडीच्या आईचं दर्शन घेणार आहोत. तर आर्यनला पण विचारा, खरंच खूप भारी देवी असते. आणि आता ट्रेन पण आलेली आहे आपली. आता इकडनं आपण भेटूया डायरेक्ट उमरखाडीला ट्रेन पण आलेली आहे आपली. तर डायरेक्ट आता इकडनं आपण सँडस रोडला भेटूया. चला चला मित्रांनो, फायनली आता आपण उमरखाडीच्या गल्लीत पोचलेलो आहे. आणि आता उमरखाडीची आई समोरच आहे. आणि चला आपण जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला. उमरखाडीची आई चंदनाची देवी आहे. उमरखाडीच्या आईचा विजय असो. तर चला मित्रांनो, आता आपण उमरखाडीच्या आईचं पण दर्शन घेतलेलं आहे. आणि इकडनं आता आपण निघतो आहे टॅक्सी पकडून. सँडस रोडवरनं टॅक्सी पकडून डायरेक्ट निघतो आहे खेतवाडी, जी महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे. तिथं आता आपण दर्शन घेणार आहोत. चला. खेतवाडी 12वी क्रॉसलेन सार्वजनिक उत्सव मंडळ खेतवाडीची आई. तर चला आपण गेटच्या इथं पोचलेलो आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला. खेतवाडीची आई, खेतवाडीची आई, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती खेतवाडीची आई. चला मग मित्रांनो, आता आपण खेतवाडीची आईचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण इच्छितोय कुंभारवाड्याला. आणि कुंभारवाड्याचं आपण 2 देव आहेत, त्या 2 देवांचं दर्शन घेऊया. एक आहे कुंभारवाड्याची माऊली आणि दुसरी आहे कुंभारवाड्याची आई भवानी. तर आम्ही येताना ती बाजूबाजूलाच बसते. बोललो आपण पहिलं खेतवाडीत जाऊन येऊया, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कुंभारवाड्यात जाऊया. आणि कुंभारवाड्याच्या नंतर आपण जाऊया कामाठीपुराला. चला. चला आता फायनली आपण कुंभारवाड्याच्या माऊलीच्या इथं आपण आलेलो आहे. आणि आता चला आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला.
इथं मित्रांनो एक बॅनर आहे, कुंभारवाडीची आई भवानी वर्ष 42वे बाळगोपाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. बघा इथे समोरच देवी बसते, इथे कुंभारवाडीची माऊली बसते आणि इथे कुंभारवाडीची आई भवानी बसते. हे दोन देवे आपल्याला इकडे भेटतात समोरासमोर. तर चला आता आपण कुंभारवाडीच्या आई भवानीचं दर्शन घेऊया. चला पुढे जाऊया. चला मित्रांनो, आता आपण कुंभारवाडीला दोन देवींचं दर्शन घेतलेलं आहे. एक होती कुंभारवाडीची माऊली, दुसरी होती कुंभारवाडीची आई भवानी. आता या दोन्ही देवींचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण इकडनं निघतोय कमाडीपुराला. तर कमाडीपुरामध्ये 2 ते 3 देवे आहेत. तर आपण त्यांचं पण दर्शन घेणार आहोत. तर चला आपण डायरेक्ट कमाडीपुरामध्ये भेटूया. आणि चला मित्रांनो, कमाडीपुरामध्ये आपण एंट्री केल्याच्यानंतर पहिली आपण मुंबईची जगदंबा हिचं आपण दर्शन घेणार आहोत. तर चला, इथेच मुंबईचा मोरया पण बसतो आणि आता आपण देवीचं दर्शन घ्यायला आलो. चला. तर मित्रांनो, आता आपण बघतोय कमाडीपुराची महालक्ष्मी समोरच आहे आणि इथे आहे मुंबईची जगदंबा. तर हिच्याच समोर बरोबर कमाडीपुराची महालक्ष्मी बसते. तर चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. आपण आता मुंबईची जगदंबा आणि कमाडीपुराची महालक्ष्मी समोरासमोर बसते. ते आपण दोन्ही देवींचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाऊया पुढे. चला. थोडंसं पुढं आल्याच्या नंतर कमाडीपुराची माऊली इथेच बसते, सुंदर असा प्रवेशद्वार. आता आपण जाऊया पुढे. पुढे पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. चला आता आपण पुढे जाऊ. आता आपण आलो आहे कमाडीपुराची माऊली या देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि सुंदर असा इथे डेकोरेशन केलेलं आहे. आतमध्ये जाऊया आणि देवी आईचं दर्शन घेऊया. चला. कमाडीपुराची माऊली. बॉम्बे माते की
5वा कमाटीपुरा पंचशील नगर इथे ही देवी बसते. तर आतमध्ये आपण जाणार आहोत. इथेच पंचशीलचा विघ्नहर्तासुद्धा बसतो. आपण आलो होतो, दर्शन पण घेतलं होतं. तर चला आतमध्ये जाऊन आता देवीचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आज आपण आहे ना दुसऱ्या दिवशी म्हणजे ॲक्च्युली 4था दिवस आहे, पण दुसरा आपला देवी दर्शनाचा ब्लॉग होता, मुंबई देवी दर्शन. आणि आज आपण रे रोडची देवीपासून सुरुवात केली होती. कमाटीपुरामध्ये ब्लॉग एंड करतो आहे देवी दर्शनाचा. तो आपल्यासोबत जितूबाई होते. जितूबाईला आमची दरवर्षी भेट होते, पण भेट झाल्याशिवाय आम्ही इकडनं जातच नाही. आणि बरं वाटतं इकडं आल्याच्यानंतर. कमाटीपुराची माऊलीचं दर्शन घेतलं. राजमाता शेवटला आपली म्हणजे दर्शन घेऊन संपवलं, पण मजा आली. तर जितूबाई भेटला. जितूबाईला विचारू कसं वाटतं. थँक्यू. तुम्ही आलात, तुम्ही दरवर्षी भेट देता. मला खूप आवडतं. तुम्ही येतात तर मला मन भरून काय तर किती कौतुक करा ते कमीच वाटतं तुमच्याबद्दलचं. आणि धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आलात आणि माऊलीचं दर्शन घेतलं. आणि तुम्ही अशाच कामडी परत अशा अजून देवांचे तुम्ही लाईव्ह दर्शन करा, ही माझी इच्छा आहे. बाकी धन्यवाद. आणि धन्यवाद मंडळाकडून सन्मानित केल्याबद्दल, त्याबद्दल पण धन्यवाद. आणि चला मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका मुंबई देवी दर्शनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय अंबे.